सर्वप्रथम आपल्या DSD मराठी क्राईम स्टोरीचे 1000 भाग पूर्ण होत आहेत आणि त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार, अगदी मनापासून आभार मानतो। महाराष्ट्रामधलं आणि मराठीतलं मला वाटतं हे पहिलं चॅनल असावं की ज्याच्यावरती 1000 क्राईमच्या स्टोरी पूर्ण झालेल्या आहेत आणि याच्यासाठी म्हणजे एकच व्यक्ती, एकच विषय आणि 1000 भाग आणि रोज रात्री 8:30 वाजता अशा पद्धतीनं असणारं हे चॅनल आणि याला तुमचा मिळणारा सपोर्ट, तुमची मिळणारी साथ आणि बाकीचे जे मित्रपरिवार आहेत आणि या सगळ्या मंडळींमुळे हे सगळं म्हणजे ज्ञात आहेत, अज्ञात आहेत, या सगळ्यांमुळे इथपर्यंत मी पोहोचू शकलो। त्यामुळे तुमचे पुन्हा पुन्हा मी आभार मानतो आणि ज्यांनी कमेंट केलेले आहेत, ज्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि ज्यांनी काही चुका झाल्या त्या पण मला सांगितलेल्या आहेत, त्याही सगळ्यांचे आभार मानतो। आणि आता हा 1000वा भाग पूर्ण होतोय तर त्या निमित्ताने काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची। त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या DSDच्या वतीनं एक ॲप लॉन्च करायचं आहे आणि ते जॉबसाठी असणार आहे। म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला काम पाहिजे असतं आणि काही ठिकाणी कामगार पाहिजे असतात पण त्यांच्यामध्ये समन्वय होत नाही। तर आता आपण असं म्हणजे अशा पद्धतीचं एक ॲप लॉन्च करतोय ज्याच्यामध्ये ज्याला काम पाहिजे त्यानं त्या कामाची डिटेल्स, स्वतःबद्दलची माहिती टाकायची आणि ज्यांना कामगार पाहिजेत त्यांनी त्याच्याबद्दलची माहिती पाठवायची आणि त्याच्यानंतर मग त्यांनी एकमेकांशी संपर्क करायचा आणि मग ज्यांना काही नोकरी वगैरे काम वगैरे पाहिजे तर त्याच्यासाठी त्यांना मदत होईल। आता याच्यामध्ये कोणतीही फी घेतली जाणार नाही आहे आणि म्हणजे काय होतं बऱ्याच वेळा तुम्ही एवढे पैसे द्या मग आम्ही असं करू तसं करू असं होतं, तर या गोष्टी इथं टाळलेल्या आहेत आणि या सगळ्याची आता ट्रायल चाललेली आहे। पुढच्या काही दिवसातच आम्ही हे गोष्ट लॉन्च करणार आहोत आणि ह्याचं मग बाकीचं जे काही खर्च असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्या आपण आपल्याला ज्या ॲड येतात त्याच्यावरून आपण तो करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यानंतर दुसरी गोष्ट, आज समाजामध्ये टेन्शन, चिंता, डिप्रेशन, मानसिक आजार, भीती, न्यूनगंड आणि व्यसनं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रचंड वाढायला लागलेल्या आहेत आणि याच्यावरती आपण काय काउन्सिलिंग करू शकतो किंवा हे थांबवण्यासाठी आपल्या पद्धतीने आपण काय करू शकतो यासाठी एक सेंटर उभारण्याचं म्हणजे आता ते काम चाललेलं आहे। आता थोडंसं खर्चिक आहे त्याच्यामुळे त्याला काही काळ लागू शकतो पण ती एक गोष्ट आपण आता या ठिकाणी करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये बघूया आता लोकांकडे जास्तीत जास्त आपल्याला कसं जोडता येईल आणि चांगल्या गोष्टी अजून काय करता येतील। आता ह्या दोन गोष्टी तर मी तुम्हाला सांगितल्या, अजून काही प्लॅन आहेत पण एक एक प्लॅन मी पहिल्यांदा तो सांगतो, त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण तयारी करू आणि त्याच्यानंतर तो लॉन्च करूया आणि त्याच्यानंतर मग एक 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 पूर्णत्वास नेऊया, कारण सगळं एकाच वेळेस सांगायचं आणि एक पण होत नाही अशी तरह व्हायला नको। तर आता आपण आजच्या स्टोरीकडे वळूया। आजची घटना 42 वर्षापूर्वी घडलेली आहे। रंगा आणि बिल्ला या दोन नराधमांची ही घटना आहे, कारण आजही या दोघांचं नाव घेतलं जातं। आता या व्हिडिओमध्ये रंगा बिल्ला कोण होते, त्यांनी काय कृत्य केलं होतं आणि या प्रकरणामुळे भारताच्या पंतप्रधानांची सुद्धा झोप उडालेली होती। अटल बिहारी वाजपेयी यांचं डोकं फुटलं होतं, सारा देश पेटून उठलेला होता, देशभर भीतीचं वातावरण पसरलेलं होतं आणि आज केवळ आपण ही घटना पाहणार आहोत असं नाही तर त्याच्यामधले डिटेल्ससुद्धा पाहणार आहोत। तर याच्यासाठी तुमच्याकडे जर थोडा निवांत वेळ असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पहा, नाहीतर ज्यावेळेस तुम्हाला निवांत वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ पहा। तर या घटनेला सुरुवात होते नवी दिल्ली या ठिकाणाहून। साल आहे 1978, महिना आहे ऑगस्टचा। नवी दिल्ली धौला कुवा नावाचा एक भाग आहे, त्या भागातलं ऑफिसर्स एन्क्लेव्ह आहे, त्या ठिकाणचं 145 नंबर। आता या ठिकाणी राहत आहेत मदन मोहन चोपडा। आता हे जे अधिकारी आहेत ते नौदलामध्ये काम करतायत, नौदलामध्ये ते कप्तान आहेत। आता यांच्या पत्नीचं नाव आहे रोमा चोपडा। आता यांना दोन मुलं आहेत, मुलीचं नाव आहे गीता आणि मुलाचं नाव आहे संजय। आता गीता जी आहे ती यांची थोरली मुलगी आहे, तिचं वय 16च्या आसपासचं आहे आणि ती नवी दिल्ली या ठिकाणचं जीसस अँड मेरी कॉलेज जे आहे त्या ठिकाणी कॉमर्सच्या दुसऱ्या वर्षाला शिकते आहे। आता ह्या मुलीला मैदानी खेळ आवडत आहेत, पाश्चात्य संगीत आवडतं आहे आणि डान्स वगैरेची पण तिला आवड आहे। आता यांचा मुलगा जो आहे संजय तो त्या मुलीपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे आणि नवी दिल्ली या ठिकाणचं मॉडर्न स्कूल आहे त्या ठिकाणी तो 10वीला शिक्षण घेतो आहे आणि बॉक्सिंगची याला आवड आहे। आता हे दोघं भाऊ बहीण जे आहेत ते सर्वगुण संपन्न आहेत। तारीख होती 26 ऑगस्ट 1978, वार होता शनिवार। आता या दिवशी संसद मार्ग या ठिकाणी ऑल इंडिया रेडिओवरती म्हणजे आकाशवाणीवरती रात्रीच्या 8 वाजता युवावाणी हा कार्यक्रम येणार होता आणि गीता आणि संजय हे दोघं भाऊ बहीण याच्यामध्ये भाग घेणार होते आणि यासाठी यांना 7 वाजता त्या ठिकाणी पोहोचायचं होतं। आता हे दोघं भाऊ आणि बहीण यांनी आवरावरी करायला सुरुवात केली। आता आपली मुलं आज रात्री 8 वाजता रेडिओवरती येणार आहेत हा विचारसुद्धा त्या आईवडिलांना किती आनंदाचा वाटत असेल। त्यांनी सुद्धा मुलांना आवरायला मदत केली। त्यानंतर
संध्याकाळच्या साधारण 5:15च्या सुमारास ही दोघं भाऊ बहीण जे आहेत ते घरातनं बाहेर पडले। कार्यक्रम रात्री 9 वाजता संपणार होता आणि त्यानंतर मग वडील 8:45 वाजता आकाशवाणीच्या गेटवरती जाणार आणि या ठिकाणी त्या दोन मुलांना घेणार आणि माघारी येणार अशा पद्धतीनं ठरलेलं होतं। पण नियतीच्या मनामध्ये मात्र वेगळंच होतं। जी मुलं घरातून निघाली होती ती आता परत कधीच माघारी येणार नव्हती। आता 7 वाजायला आलेले होते। आता मुलं तर निघून गेलेली होती। 7 वाजायला आले, आईवडील विचार करत होते मुलांचं आता रेकॉर्डिंग चाललेलं असेल। त्याच्यानंतर मग काही वेळ गेला, त्यानंतर आता 8 वाजले, यांनी रेडिओ चालू केला। आता या ठिकाणी युवानी कार्यक्रम लागायला पाहिजे होता, पण इथं वेगळाच कार्यक्रम सुरू झाला आणि गीता आणि संजय यांचा याच्यामध्ये सहभाग नव्हता। आता आईवडिलांना वाटलं कदाचित कार्यक्रम रद्द झाला असेल, नंतर कधीतरी तो असेल। आणि त्याच्यानंतर रात्रीच्या 8:45 वाजता वडील जे आहेत ते त्यांची गाडी घेऊन आकाशवाणीच्या गेटवरती येऊन थांबले। आता दोन्ही मुलं काय बाहेर येईना, त्यानंतर म्हणजे वाट बघत होते आता येतील मग येतील, पण मुलं काही येत नव्हते। आणि त्यानंतर मग त्यांनी त्या ठिकाणी चौकशी केली, त्यावेळेस कळलं की दोन्ही मुलं आज आलेली नाहीयेत। आता हे ऐकल्याबरोबर ती वडिलांच्या काळजाचं पाणी पाणी झाले। मुलं म्हणजे 6:15 वाजता घरातनं बाहेर पडलेली आहेत, पण अजून इथं आलेली नाहीयेत, आकाशवाणीवरती आलेली नाहीयेत। मग ही मुलं गेली कुठं? आता वडिलांच्या मनामध्ये नको नको त्या शंका यायला लागल्या, कदाचित आपली मुलं तिकडे घरी गेली असतील, आपल्याला माहीत नसेल असं त्यांना वाटलं आणि ते तात्काळ घरी आले। आता घरी आले पण घरी मुलं आलेली नव्हती। मग त्यांनी विचार केला की चला मित्रमंडळीकडे गेली असतील। त्यानंतर मित्रमंडळी नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली, पण दोन्ही मुलं त्यांच्याकडे पण नव्हती, त्यांचा तपास लागत नव्हता। आता इकडं आई आणि वडिलांचं काळीज तिळतिळ तिळतिळ तुटायला लागलं होतं आणि तिकडं मात्र ती दोनही मुलं रक्तबंबाळ होऊन मरणासन्न पडलेली होती। इकडं रात्रीचे 10:15 वाजलेले होते आणि दोघांचा काहीही तपास नव्हता। आणि त्यामुळे वडील जे आहेत त्यांनी पोलीस नियंत्रण कक्ष आहे त्यांना कळवलेलं आहे, मुलांचं वर्णन दिलेलं आहे, त्यांना सगळी माहिती दिलेली आहे। पण वडील काही घरात बसून राहणार नाहीत बघा, त्यांची मुलं गायब झालेली आहेत, वडिलांनी पोलिसांना कळवलेलं आहे। त्याचबरोबर ते मुलांचा अपघात तर झाला नाही ना, कारण बापाच्या मनात वेगवेगळ्या शंका यायला लागल्या आणि त्यामुळे मग त्यांनी ते एक विचाराला, त्यानंतर मित्रांकडे वगैरे गेली असतील, कोणाकडे तरी थांबली असतील असं ते स्वतःच्या मनाला समजावण्याचा प्रयत्न करत होते। पण परत मनात येत होतं की त्यांच्या बाबतीत काय अघटित घटना तर घडलेली नाही ना। आता वडील जे आहेत ते विलिंग्डन हॉस्पिटल, आता बघा ह्या हॉस्पिटलचं आत्ताचं नाव आहे राम मनोहर लोहिया हॉस्पिटल। आता या हॉस्पिटलचा उल्लेख सतत येणार आहे आणि विलिंग्डन हे नाव घेण्यापेक्षा लोहिया हॉस्पिटल असं मी इथून पुढे म्हणणार आहे। तर वडील जे आहेत ते लोहिया हॉस्पिटल त्या भागातलं होतं, त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी चौकशी केली, पण तसं काय आढळलं नाही, कारण त्यांना वाटलं अपघात झाला का, मुलं दवाखान्यामध्ये असतील असं, पण तिथं ते सापडले नाही। त्यानंतर पार्लमेंट स्ट्रीट आहे त्या ठिकाणचं पोलीस स्टेशन आहे, त्या ठिकाणी वडील गेले, तिथं त्यांनी चौकशी केली, पण तिथेही काही तपास लागला नाही। याच्यानंतर वडील पुन्हा माघारी आले। आता ज्या मार्गाने मुलं गेलेली होती त्याच मार्गाने वडील जात होते, त्या मार्गावरून फेऱ्या मारत होते। तो बाप जो आहे तो वेड्यासारखा त्या मुलांना शोधत होता, पण काहीही तपास लागत नव्हता। शेवटी थकून भागून वडील जे आहेत ते घरी गेले। पुन्हा त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन लावला, काही वेळ गेला, पण तो बाप होता घरामध्ये शांत बसू शकत नव्हता। रात्री 12च्या सुमारास वडील जे आहेत ते धौलाकुवा जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि तिथं आपली मुलं गायब झाली अशा पद्धतीची पुन्हा तक्रार दिली। बघा 2-3 वेळा तक्रार द्यायचं झालं विषय, पण तरीही आता या ठिकाणी तर अशी अवस्था झाली म्हणजे ते वडील तिथं गेलेले आहेत, माझी मुलं गायब झालेली आहेत असं सांगतायत। आणि तिथले पोलीस जे आहेत त्यांनी सांगितलं की ही तक्रार आम्ही घेणार नाही, कारण हे आमच्या आधिपत्यामध्ये येत नाही अशा पद्धतीनं त्यांना ते सांगितलं होतं। नंतर मग त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना वगैरे फोन केले आणि त्या पद्धतीनं मग ते करण्याचा प्रयत्न केला होता, पण अशा पद्धतीनं त्यांना ते अनुभव आले होते। एका बाजूला त्या वडिलांची धडपड चाललेली होती आणि दुसऱ्या बाजूला काही वेगळ्या घटना घडत होत्या। म्हणजे बघा दुसऱ्या बाजूला काय घडलं होतं तर संध्याकाळी साधारण 6:30ची वेळ झालेली होती। भगवान दास नावाची एक व्यक्ती गुरुद्वारा बंगला साहेब याच्यामधून बाहेर पडलेली आहे आणि स्कूटरवरती आता ती घराकडे निघालेली आहे। त्यावेळी ती स्कूटर डाकखाना या ठिकाणावरून योग आश्रम जे आहे त्याच्या गेटजवळून जात होती आणि त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी एक फियाट गाडी जी आहे ती थांबलेली पाहिली। आता त्या गाडीचा नंबर होता HRK 8930। तर या गाडीमधून ती गाडी तिथं थांबली, त्याच्यामधून काहीतरी आवाज येत होता। यामुळे भगवानदास जे आहेत ते त्या गाडीच्या बाजूला गेले आणि त्यांनी स्वतःची गाडी स्कूटर जी आहे ती थांबवली आणि ते त्या 4 व्हीलरच्या जवळ गेले। आता कारच्या सीटच्या म्हणजे कारचं जी कार होती त्या कारच्या आतमध्ये 4 जण होते, त्याच्यामध्ये पुढे 2 व्यक्ती बसलेल्या होत्या आणि पाठीमागे एक मुलगा आणि एक मुलगी बसलेली होती आणि मुलगी जी आहे ती ड्रायव्हरचे केस ओढत होती आणि मुलगा जो आहे तो त्या दुसऱ्या माणसाबरोबर ती संघर्ष करत होता। मुलगा आणि मुलगी
आरडाओरडा करत होते, मदतीची याचना करत होते आणि त्या गाडीमध्ये सगळा हा गोंधळ चाललेला होता हे आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा पाहिलं. अनेक जण या कारकडे धावलेले आहेत. कुणीतरी या कारचं हँडल पकडलेलं आहे, कुणी ती गाडी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कुणी ते गाडी उघडायला सांगत होतं. पण यातील 2 नराधम मात्र गाडी उघडत नव्हते. उलट त्यांनी लोक जवळ येत आहेत हे बघितलं, गाडीला रेस केली आणि गाडी लोहिया हॉस्पिटलच्या दिशेनं निघून गेली होती. आणि आतमध्ये ती मुलं जी आहेत ती जीवाच्या आकांताने ओरडत होती. आणि हे भगवानदास यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी 6:45च्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला फोन लावला, गाडीचा नंबर दिला, मुलांच्या जीवाला धोका आहे हे सुद्धा त्यांना सांगितलं. पण त्या ठिकाणचा पोलीस ऑपरेटर अत्यंत कर्तव्यदक्ष होता. त्यानं HRK च्या ऐवजी MRK अशा पद्धतीनं चुकीचा नंबर लिहून घेतला आणि ही माहिती उपनिरीक्षक ओम प्रकाश यांच्याकडे 7:05 पोहोचलेली आहे. त्यानंतर हे उपनिरीक्षक जे आहेत त्यांनी एका हवालदाराला गाडीवरती घेतलं आणि हे दोघंही डाकखाना या भागामध्ये आले आणि तिथं या घटनेची चौकशी करायला लागले. पण माहिती देणारे कोणीच भेटलेलं नाही. तरीही 3 तास पोलीस त्या ठिकाणी त्या चौकामध्ये चौकशी करत होते. अर्थात जिथं काहीच माहिती देणारं कोणीच नव्हतं तिथं 3 तास तपास कसा काय करत होते. पण तसं त्यांनी केलं आणि 9:55 ते पोलीस पुन्हा माघारी आलेले आहेत. आता या सुमारास दिल्ली विकास प्राधिकरण आहे त्याच्यामधला एक तरुण कनिष्ठ अभियंता आहे, त्यांचं नाव आहे इंद्रजित सिंग. आता हे जे आहेत ते आपल्या स्कूटरवरून बाबा खडकसिंग मार्गावरून घरी चालले होते. आता त्यावेळेस लोहिया हॉस्पिटलच्या जवळून एक फियाट त्यांना जाताना दिसली, एक फियाट कार जी आहे ती जाताना दिसली, म्हणजे ओव्हरटेक तिनं केलं. आणि यावेळेस गाडीमध्ये आरडाओरडा चाललेला आहे आणि गाडीमध्ये काहीतरी अघटित घडतं आहे असं या इंद्रजित यांना वाटलं आणि त्यांनी स्कूटीचा वेग वाढवला आणि त्या कारच्या जवळ जायचा प्रयत्न केला. आणि हे ओरडत होते की अरे काय चाललंय आतमध्ये, गाडी थांबवा म्हणून ते ओरडत होते. आणि यावेळेस इंद्रजित यांनी बघितलं गाडीमध्ये मागच्या सीटवरती बसलेला मुलगा रक्तानं भिजलेला आहे, तो आपल्याला वाचवा यासाठी याचना करतो आहे. त्याच्या दंडामध्ये जखम झाली, त्याच्यामधून रक्त येत होतं. आता हे या इंद्रजित यांनी पाहिलंय आणि त्यांनी त्या गाडीचा पाठलाग करायला सुरुवात केली. पण त्या गाडीतील नराधमांनी गाडीचा वेग वाढवला, इतका वाढवला. आता ती गाडी शंकर रोड जो आहे त्या बाजूला त्या दिशेला निघालेली आहे. आता इंद्रजित त्यांचा पाठलाग करत होते आणि नेमकं पहिल्या चौकामध्ये सिग्नल होता आणि तो सिग्नल लाल झाला होता, सिग्नल लागला होता. पण कार जी आहे तिनं तो सिग्नल मोडला, कार पुढं निघून गेली आणि पाठीमागून इंद्रजितची गाडी येत होती. आणि त्यांनी पण विचार केला आता सिग्नल मोडायचा आणि त्या गाडीच्या पाठीमागं जायचं. पण तोपर्यंत दुसरीकडून वाहतूक चालू झाली होती आणि त्यामुळे इंद्रजित यांना सिग्नलवरती थांबायला लागलं. काही वेळ त्या ठिकाणी ते सिग्नलवरती थांबले आणि नंतर पुन्हा त्यांनी त्यांची स्कूटी जी आहे ती सुसाट निघालेली आहे आणि त्यांना परत ती गाडी 4 व्हीलर जी आहे ती दिसली. आता इंद्रजित यांना पाहिलं आणि नंतर त्या गाडीमधले नराधम होते त्यांनी त्या गाडीचा वेग वाढवला. आता आपल्याला म्हणजे या कारचा पाठलाग करता येणार नाही हे या इंद्रजित यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी त्या कारचा नंबर वगैरे जो आहे तो टिपून घेतला आणि राजेंद्र नगर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. आता बघा या ठिकाणी 7:15च्या सुमारास त्यांनी ही तक्रार दाखल केली होती. अगदी जीवावरती उदार होऊन या इंद्रजित यांनी त्या नराधमांचा पाठलाग केला होता, नंबर लिहून घेतला होता. पण याचा काहीच उपयोग झाला नाही. 6:45ला यांनी पोलिसांना कळवलंय. पण ज्यानं हे सगळं लिहून घेतलं तो इतका कर्तव्यदक्ष होता की त्यानं ही सगळी माहिती 1 तासानं म्हणजे 7:45 वाजता आपल्या वरिष्ठांना पाठवली. आणि त्याच्या बघा या ठिकाणी एक सेकंद अत्यंत महत्त्वाचा होता. तो त्या 2 मुलांच्या जीवाचा प्रश्न होता. पण काही लोकांना याची थोडीसुद्धा जाणीव नव्हती. एका बाजूला त्या 2 मुलांचा जीव टांगणीला लागला होता, दुसऱ्या बाजूला त्या मुलांच्या आईवडिलांचं काळीज फडफड करत होतं, तिसऱ्या बाजूला अनेक लोक ती गाडी अडवण्याचा प्रयत्न करत होते. गाडीतील गोंधळ पाहिला आणि पोलिसांना कळवलं. पण या सगळ्याचा काही म्हणजे उपयोग झालेला नव्हता. पण आता या घटनेला हा सगळा गोंधळ चाललेला या सगळ्याला काही तास उलटून गेले होते. 6:30 वाजता ही जी मुलं आहेत ती मुलं घरातनं बाहेर पडली, त्यांचं अपहरण झालेलं होतं आणि आता 10:15चा सुमार झालेला होता. आता 10:15 वाजलेत, मध्ये काही तास गेलेले आहेत आणि आता आपण जाऊया राम मनोहर लोहिया दवाखान्यामध्ये. आता या ठिकाणी हरभजन सिंग नावाची एक व्यक्ती जी आहे
ती व्यक्ती विनोद नावाच्या एका व्यक्तीला अपघात विभाग जो आहे त्यामध्ये घेऊन आली। आता डॉक्टर त्या ठिकाणचे प्रीत सिंग यांनी त्या विनोदची तपासणी केली तर त्याच्या डोक्याला वगैरे मारहाण झाली, म्हणजे लागलं होतं वगैरे। आता डॉक्टरने त्याला कारण विचारलं की बाबा हे तुम्हाला का लागलं वगैरे, तर त्यांनी सांगितलं की काली मंदिर जे आहे त्याच्याजवळ बांगलासाहेब मार्ग जो आहे त्या ठिकाणी आम्ही होतो, त्यावेळी 2-3 लोकांनी आमच्यावरती हल्ला केला, आमचं घड्याळ जे आहे त्यांनी हिसकावलं, आम्हाला जखमी केलं, मारहाण केली, अशा पद्धतीनं त्यांनी डॉक्टरांना सांगितलं। मग डॉक्टरांनी पोलिसांनाही कळवलेलं आहे, या गोष्टीची पोलिसांमध्ये नोंद झाली आणि तो विनोद जो आहे जखमी झालेला आणि दुसरा तो होता त्याच्याबरोबर त्या दोघांवरती उपचार करण्यात आले। आता यावेळी डॉक्टरांनी त्या विनोदला सांगितलं की तुला ॲडमिट व्हावं लागेल, पण त्यानं सांगितलं मी ॲडमिट होत नाही, पण मी नंतर उद्या वगैरे येतो परत। आता मग इथं काय झालं होतं, एकतर म्हणजे कुणीतरी ह्यांच्यावर हल्ला केला, मारहाण केली वगैरे, त्याच्यामुळे पोलीस त्यांना म्हटलं की चला आता आपण घटनास्थळी जाऊन येऊ। त्यानंतर मग आता कशी लुटपाट झाली, काय झाली हे सगळं बघायचं होतं आणि मग ह्यांनी ज्या ठिकाणी सांगितलं होतं की आमच्यावरती हल्ला झाला आणि आमचं घड्याळ चोरीला गेलं त्या ठिकाणी पोलिसांना घेऊन गेले, पण तसं तिथं हल्ला वगैरे झालेला असं काही दिसत नव्हतं। तर त्यावेळेस मग त्या दोघांनी सांगितलं, म्हटले की कदाचित आता अंधार आहे त्याच्यामुळे आमच्या काही नीट लक्षात नाही, आपण सकाळी या सगळ्या गोष्टी बघूया। आणि त्यानंतर मग सकाळी बघू म्हणून ते गेले आणि उपचार वगैरे करून सगळं करून तिथून ते निसटले आणि दुसऱ्या दिवशी पोलिसांनी चौकशी केली, पण यावेळेस मात्र त्या दोघांची नावं, त्या दोघांचे पत्ते, त्या दोघांनी कामाचं ठिकाण सांगितलं होतं ते आणि इतर माहिती सगळी बोगस होती असं समोर आलेलं होतं। एवढंच नाही तर यांच्या कारचा जो नंबर होता तो सुद्धा एका स्कूटरचा नंबर होता, याचा अर्थ हे दोघं नक्कीच फ्रॉड असावेत, पण ते कोण होते हे नंतर कळणार होतं आणि ते अत्यंत धक्कादायक अशा पद्धतीचं होतं। तारीख आहे 28 ऑगस्ट 1978, संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे 6 वाजायचा सुमार झालेला आहे आणि धनीराम नावाचा एक गुरं राखणारा व्यक्ती आहे, तो रिज या भागामध्ये गुरं राखण्याचं काम करत होता आणि त्या भागामध्ये जंगली भाग वगैरे होता। आता या ठिकाणी त्यानं 2 मृतदेह बघितले, तो घाबरला, आता हे कोणाला सांगायचं त्याला काही सुचेना आणि त्याच्यानंतर बघा 6 वाजता यानं हे सगळं बघितलं आणि मध्यरात्रीच्या सुमारास त्या भागामध्ये हेड कॉन्स्टेबल रोहतास सिंग हे गस्त घालत होते, त्यावेळेस धनीरामनं त्या मृतदेहाबद्दल त्यांना सांगितलं आणि पहाटे 1:15च्या दरम्यान रजिंदर नगर पोलिसांना ही माहिती कळवण्यात आली। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक हरिचंद आणि त्यांची जी टीम आहे ती टीम या घटनास्थळी पोहोचलेली आहे, त्यांनी घटनास्थळाचं सगळी माहिती घेतली, त्यानंतर ही माहिती वरिष्ठांना कळवण्यात आली आणि यावेळेस कॅप्टन चोपडा यांची 2 मुलं गायब झालेली आहेत आणि ही माहिती सगळीकडे पसरली होती, त्यामुळं गायब झालेली मुलं ही 2-3 दिवस झालं तरी सापडलेली नव्हती, कदाचित ह्या ज्या बॉडी आहेत त्या बॉडी त्यांच्या मुलांच्या असाव्यात असं त्या पोलिसांना वाटलं आणि त्यांनी कॅप्टन चोपडा यांच्याशी संपर्क साधला आणि कॅप्टन आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या तात्काळ त्या ठिकाणी पोहोचल्या, त्यांनी मृतदेह पाहिले आणि मोठ्यानं किंकाळी फुटलेली आहे, कारण ते मृतदेह गीता आणि संजय या दोघांचे होते, पण त्या मृतदेहाची अवस्था अत्यंत विदारक होती। आता पोलिसांनी पंचनामा वगैरे केलेला आहे आणि पहाटे 5 वाजता FIR वगैरे नोंदवला आणि बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आणि या बॉडीचं पोस्टमॉर्टम म्हणजे मुलगी जी आहे तिच्या बॉडीचं पोस्टमॉर्टम भारत सिंग यांनी सुरुवातीला करायला घेतलं, पोलीस सर्जन होते ते आणि त्यांनी सकाळी 11च्या सुमारास गीताचं पोस्टमॉर्टम सुरू केलं होतं। आता या पोस्टमॉर्टममध्ये तिचं शरीर काळनिळं पडलेलं होतं, कुजल्यामुळे डोक्यावरची केसं गळून पडायला लागली होती, डोळं सुजलेले होते, ओठ सुजलेले होते, जीभ कुजून गेलेली होती, मानेवर जखम झालेली होती, अर्धी मान तिची कापलेली होती, खालचा जबडा अर्धवट कापलेला होता, हातावरती बोटावरती जखमा होत्या, रक्तवाहिन्या नसा कापल्या गेलेल्या होत्या। या सर्व म्हणजे अत्यंत सविस्तर अशा पद्धतीची माहिती आता मी ह्या ठिकाणी देऊ शकत नाही, पण अशा पद्धतीनं तिच्या शरीरावरती जखमा होत्या आणि अत्यंत निर्दयी पद्धतीनं तिची हत्या करण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर पोलिसांनी तो जो मुलगा आहे संजय याच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं, त्याची सुद्धा अवस्था अशीच होती, त्याचाही मृतदेह सडलेला होता, अंगावरती अनेक जखमा होत्या, अत्यंत हालहाल करून त्याची सुद्धा हत्या करण्यात आलेली होती। आता हे मृतदेह पोलिसांना सापडलेले आहेत आणि ही बातमी मीडियामध्ये पोहोचली आणि ही ब्रेकिंग नाही तर महाब्रेकिंग होती। मृतक मुलं आणि मुलीचे फोटो त्या पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये छापून आलेले आहेत आणि सगळीकडे ही माहिती पसरलेली आहे आणि मग जनमत आणि समाजमत जे आहे ते पेटून उठलेलं आहे। एक निर्दोष, निरागस आणि कर्तृत्ववान अशा 2 मुलांचा जीव या ठिकाणी अत्यंत निर्दयपणे घेतलेला होता आणि त्यामुळे समाजामध्ये असंतोष वाढायला लागलेला होता आणि याच काळामध्ये काही साक्षीदार पुढे आले होते, ज्यांनी ही गाडी पाहिली होती, त्यांनी ही मुलं बघितली होती, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता। आता याच्यामधले एक होते डॉक्टर MS नंदा।
आता यांनी पोलिसांना असं सांगितलं की त्या दिवशी हे दोघं धौलकुवा या भागामध्ये चौकामध्ये उभे होते आणि बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. मी कारमधून चाललो होतो, त्यावेळेस मुलांनी मला हात केला, मग मी त्यांना गाडीमध्ये घेतलं. आता पुढच्या सीटवरती माझ्या शेजारी मुलगा बसला, पाठीमागच्या सीटवरती मुलगी बसली आणि त्या दोघांनाही डाकखाना या ठिकाणी या चौकामध्ये मी त्यांना सोडलेलं आहे. आणि मग त्या मुलानं सांगितलं की आम्ही रेडिओवरती कार्यक्रमासाठी जातोय, आज रात्री 8 वाजता येऊ आणि हा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम तुम्ही जरूर बघा. आणि त्याच्यानंतर मग नंदा यांनी त्यांना सोडले आणि ते त्यांच्या मार्गाने निघून गेले. आता पोलिसांना हे सगळं सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून जबाब घेतले. त्यानंतर अनेक अशी लोक स्वतःहून पुढे आली होती की ज्यांनी त्या मारेकऱ्यांबद्दल माहिती द्यायला सुरुवात केली. त्या दिवशी गाडीमध्ये कोण होतं, गाडी कोण चालत होता, या मुलांच्या व्यतिरिक्त कोण कोण त्याच्यामध्ये होतं, त्यांच्याबद्दलची माहिती, ते कसे दिसत होते, काय दिसत होते, त्यांच्या चेहऱ्याची ठेवण काय होती, या सगळ्या गोष्टी याचं सगळ्याचं स्केच बनवण्यात आलेलं आहे. आणि हे स्केच जे आहे ते वितरित करण्यात आलेले आहे, प्रसारित करण्यात आलेलं आहे. आणि लोहिया दवाखाना आणि पोलिसांना हा सगळ्यात मोठा धक्का होता, कारण ते जे स्केच होतं ते स्केच त्या दिवशी ज्या दिवशी ते मुलं गायब झाली त्याच दिवशी रात्रीच्या 10:15 वाजता जे 2 लोक त्यांच्याकडे उपचाराला आले होते तेच खरे मारेकरी होते. आणि हे आता सिद्ध झालेलं होतं. आणि यावेळेस मग पोलिसांनी त्या मारेकऱ्यांच्या हाताचे ठसे घेतले होते आणि हे ठसे पोलिसांनी तपासले आणि हे कोणत्या गुन्हेगाराशी जुळत आहेत का हे बघितलं. आणि पोलिसांकडे काही क्रिमिनलचं रेकॉर्ड होतं, त्याच्यामुळे त्याच्याशी जुळवण्याचा प्रयत्न केला. आणि यावेळेस रंगा आणि बिल्ला या दोघांची नावं समोर आलेली आहेत. आणि हे दोघं मुंबईतील अत्यंत खतरनाक आणि फरार असे गुन्हेगार होते. मग मुंबई पोलीस यांच्या म्हणजे मागावरती होते. दिल्ली पोलिसांनी मग मुंबई पोलिसांशी संपर्क साधला आणि मग या 2 नराधमांचा शोध सुरू झालेला आहे. आता यांचा फोटो सगळ्या पेपरमध्ये छापून आलेला आहे, सार्वजनिक ठिकाणी यांचे पोस्टर लागलेले आहेत. आणि आता पोलीसही यांच्या मागावरती आहेत. पोलीस आता हात धुवून यांच्या पाठीमागे होते, कारण सारा देश पेटून उठला होता. आता या काळामध्ये देशातलं वातावरण सुद्धा अत्यंत तापलेलं होतं. पंतप्रधान होते मोरारजी देसाई. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू करण्यात आली होती. आणि विरोधक जे आहे ते प्रचंड आक्रमक झाले होते. संपूर्ण राजकारण ढवळून निघालेलं होतं, समाजकारण ढवळून निघालेलं होतं, लोक रस्त्यावरती उतरलेले होते. आणि त्या 2 मुलांना ज्या प्रकारे ठार मारलं होतं हे ऐकल्यानंतर प्रत्येकजण हेलावून जात होता आणि जिकडे तिकडे पंतप्रधानांना घेरलं जात होतं. त्यांच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या जात होत्या आणि या सगळ्या विरोधाचा पंतप्रधानांना सामना करावा लागत होता. यामुळे पंतप्रधान मोरारजी देसाई प्रचंड टेन्शनमध्ये आले होते. आणि भारताच्या इतिहासामधली एक दुर्मिळ घटना घडली आणि ती म्हणजे या प्रकरणामध्ये पंतप्रधान हे कॅप्टन चोपडा यांच्या घरी गेले आणि त्यांचं सांत्वन केलं. कारण अशा प्रकरणामध्ये बऱ्याच वेळा पंतप्रधान जात नाहीत, पण या ठिकाणी मात्र ते गेलेले होते, सांत्वन केलेलं होतं. आता याच काळामध्ये दिल्लीमध्ये सुद्धा प्रचंड आंदोलन सुरू झालेलं होतं. यावेळेस भारताचे विदेश मंत्री होते अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी हे सर्वांचे लाडके आणि सर्वसमावेशक अशा पद्धतीचे नेते होते. आणि त्यामुळे या आंदोलकांना समजावण्यासाठी अटल बिहारी हे त्या आंदोलकांना भेटायला गेले होते. त्यावेळेस अटल बिहारींवरती सुद्धा दगडफेक झाली होती आणि दगड त्यांच्या डोक्याला लागला, रक्ताची धार लागली आणि अटल बिहारीजी सुद्धा रक्तानं भिजून गेलेले होते. पण लोकांचा आक्रोश मात्र शांत झालेला नव्हता. आता या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर आपल्याला कळतं की हे प्रकरण किती तापलेलं होतं. गावागावामध्ये चौकाचौकामध्ये सगळीकडे याच गोष्टीची चर्चा होती आणि अनेक अफवासुद्धा खऱ्या खोट्या उठल्या जात होत्या. आता याच सुमारास एक फियाट गाडी बेवारस पद्धतीनं पडलेली सापडली. आता या गाडीमधून मुलांचं अपहरण झालेलं होतं ही गोष्ट समोर आली. त्यानंतर मग या गाडीचे मालक पण समोर आले, त्यांचं नाव आहे अशोक शर्मा. आता यांची ही गाडी जी आहे ती अशोक हॉटेल या ठिकाणी रात्रीच्या 10 वाजता चोरीला गेली होती आणि केवळ 1.5-2 महिन्यापूर्वी यांनी ही गाडी घेतली, पण नंतर ती चोरीला गेली आणि ही तक्रार अशोक यांनी पोलिसांमध्ये नोंदवलेली होती. आता ती गाडी सापडली, अशोक यांनी यांची गाडी ओळखली आणि पोलिसांनी गाडीची तपासणी करायला सुरुवात केली. आता त्या गाडीमध्ये हाताचे ठसे, त्यानंतर कारमधील माती, त्यानंतर त्याच्यामध्ये पडलेले केस, रक्ताचे डाग या सगळ्या गोष्टीचे नमुने घेण्यात आले आणि याच्यामध्ये गोल्ड मंक ही जी सिगारेट आहे तिचे तुकडे सुद्धा तिथं सापडले होते. शिवाय कुत्र्याला बांधायच्या 4 साखळ्या, 4 कुलप, 3 चाव्या, लोखंडी खिळे, नकली नंबर प्लेट्स या सगळ्या गोष्टी तिथं सापडलेल्या होत्या. आता या गाडीमध्ये मिळालेले पुरावे आणि ज्या भागामध्ये मृतदेह सापडले होते त्या भागामध्ये मिळालेले पुरावे यांची सगळी जुळवणी चालू झाली होती. माती, रक्त, केस वगैरे हे सगळं तपासलं जात होतं आणि यावरून तपासाला अजून गती मिळालेली होती. आता पोलिसांनी हे जे 2 नराधम होते त्यांच्या मागावरती तर पोलीस होते. आता पाठीमागच्या 8-10 दिवसापासून पोलिसांची अनेक पथकं ही त्यांचा शोध घेत होती, त्यांच्यावर बक्षीस लावलं होतं आणि एक दिवस हे 2ही नराधम पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत. तारीख आहे
8 सप्टेंबर 1978. आता या दिवशी लान्स नायक गुरतेज सिंग आणि A.V. शेट्टी हे दोन लान्स नायक जे आहेत ते हे दोन सैनिक जे आहेत ते सैनिक कालका मेल ट्रेन जी आहे त्या ट्रेनमधून प्रवास करत होते। आता हा प्रवासाचा डबा जो आहे तो सैनिकांसाठी राखीव होता आणि ही जी ट्रेन आहे ती ट्रेन जमुना पुलाजवळ आलेली होती आणि त्यावेळेस तिचा वेग जो आहे तो अत्यंत मंद होता आणि यावेळी दोन सामान्य नागरिक त्या डब्यामध्ये घुसले। आता पोलिसांनी म्हणजे त्या सैनिक जे आहेत त्यांनी त्यांना अडवलं की आत येऊ नका, हे सैनिकांसाठी आहे। त्यावेळेस ते दोघं जण बळच त्याच्यामध्ये घुसले आणि त्यांनी सांगितलं आम्ही सुद्धा सैनिक आहोत आणि ते आत आले। आत आल्यानंतर सैनिकांबरोबर या दोघांचा वाद झाला आणि यावेळेस शेट्टी जे आहेत त्यांनी पाहिलं की ज्या रंगा आणि बिल्ला यांचा फोटो नवयुग या पेपरमध्ये छापून आला होता त्यांच्यासारखेच हे दोन प्राणी दिसत आहेत। नाही त्यांच्यासारखे दिसत नाही, तेच आहेत याची खात्री शेट्टी यांना झाली आणि मग त्यांनी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलं की हे दोन प्राणी हे ते मारेकरी आहेत असं। त्यांनी ते फोटो वगैरे बघितले, पेपरमध्ये आलेले होते ते पाहिलं आणि त्यानंतर मग सैनिकांनी या दोघांना पकडलं, दणकून चोपलं आणि दोरीनं बांधलं आणि त्याच्यानंतर मग पोलिसांच्या हवाली केलेलं आहे। त्यानंतर मग पोलिसांनी या दोघांची झाडाझडती घेतली। त्यावेळेस बिल्ला जो आहे त्याच्या खिशामधून जिवंत कारतूस सापडली, त्याचबरोबर ती रक्ताने माखलेले यांचे कपडे जे होते ते, शिवाय किरपान वगैरे जे आहे ते सुद्धा हत्यारं याच्यामध्ये सापडली होती आणि यांच्या अंगावरती जखमा होत्या त्या सुद्धा आढळलेल्या होत्या। आता याच्यानंतर मग हे दोघं कुठं राहिले होते, त्यानंतर यांनी हे साहित्य कुठून घेतलेलं होतं ह्याबद्दलची सगळी माहिती, यांना पैसे कसे मिळाले, गाडी कशी चोरली, या सगळ्याची कुंडली मग पोलिसांनी बाहेर काढलेली आहे आणि मग यांच्या सगळ्या मेडिकल तपासण्या केल्या आणि त्यावेळेस मग आम्ही त्या भागात नव्हतो, आम्ही त्या ठिकाणी नव्हतो, आमचा या घटनेशी संबंध नाही आहे, आपण निर्दोष आहोत अशा पद्धतीने या दोघांनी सांगण्याचा प्रयत्न केला होता। पण पोलिसांकडे अत्यंत सबळ असे पुरावे होते, फॉरेन्सिकचे पुरावे होते आणि याच्यामध्ये बघा एक माहिती समोर येते की बिल्ला जो आहे त्याचा रक्तगट होता A, रंगा जो आहे त्याचा रक्तगट होता B आणि भाऊ बहीण जे आहेत त्यांचे रक्तगट होते AB आणि याच्यामुळे ह्या सगळ्यामध्ये अजूनही पोलीस तपासाला वेग आलाय, परिस्थितीजन्य पुरावे समोर आले होते। आता हे सगळं पाहणारी लोक समोर आली होती आणि या सगळ्यांच्या आधारे मारेकरी कोण आहे हे सगळं सिद्ध झालेलं होतं आणि आता हे रंगा आणि बिल्ला ह्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पण हे नक्की कोण होते आणि ही घटना नक्की कशी घडलेली होती, तर कुलजीत सिंग उर्फ रंगा, म्हणजे कुलजीत सिंगला रंगा असं म्हटलं जातं आणि जसबीर सिंग याला बिल्ला असं म्हटलं जायचं। आता इथून पुढे फक्त रंगा आणि बिल्ला एवढंच मी नाव घेईल। तर रंगा जो आहे तो ट्रक ड्रायव्हर होता आणि त्यानं ट्रक ड्रायव्हरपासून सुरुवात केली, नंतर त्याला त्या गोष्टीचा कंटाळा आला आणि नंतर तो मुंबईला गेला आणि मुंबईमध्ये मग टॅक्सी चालवायला सुरुवात केली आणि यावेळेस मग अवैध दारू विकणारा एक माणूस होता, त्याचं नाव आहे राजकुमार, त्या राजकुमारला हा भेटला। त्याच्यानंतर मग या दोघांनी तो धंदा सुरू केला, कारण या धंद्यामध्ये पैसा जास्त आहे म्हणून त्यांनी दोघांनी सुरू केला। आता या धंद्यामध्ये म्हणजे हा धंदा चालला होता, याच्यामध्ये एका बंगाली बाबाबरोबर याची ओळख झाली। आता रंगा आणि बंगाली बाबा हे दोघं एकत्र काम करायला लागले। आता हा बंगाली बाबा काय होता नंतर पुढे ते समोर आलेलं होतं। आता या बंगाली बाबाकडे एक गाडी होती, मग त्या गाडीमध्ये यानं रंगाला घेतलं आणि हे दोघंही एक दिवस जुहूला गेले। आता या ठिकाणी त्या बंगालीनं त्यांची नंबर प्लेट वगैरे जी आहे गाडीची ती बदलली आणि त्याच्यानंतर मग एका इंग्रजी शाळेसमोर ते आले आणि नंतर त्या बंगालीनं एका लहान मुलाचं अपहरण केलं आणि त्याला गाडीमध्ये घातलं, टॅक्सीमध्ये घातलं आणि रंगाच्या घरी आणून ठेवलं। आता हा मुलगा 3 लाखाच्या खंडणीचा आहे, याला नीट जपून ठेव असं त्या बंगालीनं त्या रंगाला सांगितलं। आता रंगानं 2 दिवस त्या मुलाला ठेवलं, पण रंगा घाबरत होता आणि त्यामुळे मग त्यानं त्या मुलाला गाडीमध्ये परत घातलं आणि त्याच्या घरी नेऊन त्याला सोडलं, म्हणजे त्या बाजूला परिसरामध्ये सोडलं। आता या दोघांच्यामध्ये अत्यंत चांगली मैत्री झाली होती, पण यांनी त्या मुलाचं अपहरण केलं होतं ना, तर त्या अपहरणाच्या प्रकरणामुळे पोलीस आता यांच्या मागावरती होते आणि त्यानंतर मग यांनी तिथून जाण्याचा प्रयत्न केला। म्हणजे आता मुंबईमध्ये जर आपण थांबलं, कारण मुंबईमध्ये यांनी नंतर अपहरण केलं, खून केले, चोरी केली, अशा पद्धतीनं जेलमध्ये पण गेले, तिथून सुटले, पळून आले आणि त्यानंतर आता मुंबई पोलीस यांच्या मागावरती होते। त्यांच्याकडून वाचण्यासाठी हे दोघंही दिल्लीला आले। या ठिकाणचं फतेहपुरी हा जो भाग आहे त्या ठिकाणी गौतम लॉज आहे, त्या लॉजवरती रूम नंबर 5 मध्ये हे राहायला लागले आणि मग त्यांनी दिल्लीमध्ये कांड करायला सुरुवात केली। आता करोल बाग जी आहे त्या ठिकाणी यांनी कार नंबर प्लेट ज्या आहेत त्या विकत 2-4 नंबर प्लेट विकत घेतल्या, नकली नंबर बनवले। मोतीनगर या ठिकाणी एक गाडी पार्किंग केलेली होती, यांनी ती गाडी चोरी केली आणि 3-4 किलोमीटर गेल्यावरती यांना कळलं की ती गाडी नेऊन उपयोग नाही, कारण ती गाडी आजारी आहे। त्याच्यानंतर त्यांनी तिला तिथंच सोडलं आणि निघून गेले। पण आता यांच्या या गुन्हेगारीला प्रारंभ झालेला होता आणि मग त्यांनी दिल्लीमध्ये आता अशा पद्धतीनं चोरीमारी करायला सुरुवात केली होती। आता याच काळामध्ये रंगाची एक बहीण
बहीण आहे ती पानिपतमध्ये राहते. मग त्यावेळेस रक्षाबंधन होतं, त्यामुळे हा रंगा रक्षाबंधनाला त्या बहिणीकडे गेला, तिच्याकडून राखी बांधली आणि परत माघारी आला आणि मग चोरीमारी लूटपाट वगैरे या सगळ्या गोष्टी रंगा आणि बिल्लाच्या चालू होत्या. आता गाड्यांच्या चोरीला वगैरे यांची सुरुवात झाली होती आणि तो दिवस उजाडला म्हणण्यापेक्षा तो दिवस मावळला. 26 ऑगस्ट 1978 वार होता शनिवार. सकाळपासून रंगा आणि बिल्ला शिकार शोधत होते, पण संध्याकाळ झाली तरी त्यांना शिकार मिळालेली नव्हती, त्यांना काहीही सापडलेलं नव्हतं. पण संध्याकाळी 6:30च्या सुमारास गीता आणि संजय हे डाकखाना चौकामध्ये आलेले होते आणि त्यांनी यांच्याच गाडीला लिफ्ट मागितली, कारण त्यांना आकाशवाणीला जायचं होतं. आणि यावेळेस रंगा आणि बिल्ला म्हणजे बिल्ला गाडी चालवत होता आणि रंगा त्याच्या शेजारी बसलेला होता आणि हे त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्या मुलांनी लिफ्ट मागितल्यावरती हे दोघंही त्या गाडीमध्ये त्यांनी गाडी थांबवली. मुलं गाडीमध्ये बसलेली आहेत आणि आता ती गाडी आकाशवाणीच्या दिशेनं न जाता भलतीकडे जायला लागली. आता ज्यावेळेस ही गोष्ट संजयच्या लक्षात आली त्यावेळेस मग त्यानं सांगितलं की अहो आम्हाला आकाशवाणीला जायचं आहे. त्यावेळेस मात्र समोरचे जे आहे त्यांनी न ऐकल्यासारखं केलं आणि ते भलत्याच दिशेनं जायला लागले आणि बिल्ला जो आहे तो भलत्याच दिशेनं गाडी नेत होता. आता त्यावेळेस मात्र ती गीता जी आहे तिनं विरोध केलेला आहे आणि हा जो आहे म्हणजे तिचा भाऊ जो आहे संजय यांनी विरोध केला आहे आणि ते त्यांना सांगतायत की आम्हाला आकाशवाणीला जायचं आहे, आमचा रात्री 8 वाजता कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे आम्हाला तिथं जायचं आहे, आम्हाला तिकडं सोडा. पण हे दोघं काय ऐकायला तयार नव्हते. आता बघा बिल्ला गाडी चालवत होता, त्याच्या पाठीमागं गीता बसली होती आणि बिल्लाच्या शेजारी पुढच्या सीटवरती रंगा बसला होता, त्याच्या पाठीमागं संजय बसलेला होता आणि गाडी जोरात चाललेली होती. मुलं विचारत होती. हे नराधमांनी मग काय केलं, त्यांना शिव्या द्यायला सुरुवात केली. त्याला मुलांना शिव्या देत होते आणि त्यांना सांगितलं तुम्ही गप्प बसा, आम्ही सांगतोय तशा पद्धतीने करा. आता त्यानंतर मात्र मुलं गोंधळ घालायला लागले आणि यावेळेस त्यांना कळून चुकलं की बाबा आपलं आता या ठिकाणी काहीतरी घात होण्याची शक्यता आहे किंवा हे लोक चुकीची लोक आहेत, ह्यांच्याबरोबर आपण बसलेलो आहोत. आता यावेळेस मुलं गोंधळ घालत होते. त्यावेळेस रंगानं त्याच्याकडचं जे हत्यार होतं, कृपण जे होतं, ते कृपण काढलं आणि मुलांवरती उगारलं आणि त्या मुलाच्या खांद्यावरती हातावरती त्याने मारलेलं आहे. आता यावेळेस त्या संजयच्या अंगातून रक्त आलेलं आहे. आता इथं झटापटीला सुरुवात झाली. आता गीतासुद्धा आपल्या भावाला मदत करत होती आणि तिनंसुद्धा त्या बिल्लाचे केस जे आहेत ते ओढायला सुरुवात केली. आतमध्ये दोघं भाऊ बहीण आरडाओरडा करत होते आणि यावेळेस आजूबाजूचे लोक जे आहेत त्यांना सुद्धा हा आरडाओरडा गेलेला होता आणि त्यावेळेस मग लोक सुद्धा मदत करण्याचा प्रयत्न करत होते. गाडी मात्र वेगात चालली होती. कुणी हँडल पकडत होतं, कुणी पाठलाग करत होतं, पण कुणी गाडी अडवण्याचा प्रयत्न करत होतं. पण अखेर शेवटी या नराधमांनी ही जी गाडी आहे ती गाडी निर्मनुष्य ठिकाणी नेली. आता त्यांची योजना अशी होती की या मुलाच्या घरच्यांकडून म्हणजे लाखो रुपयांची खंडणी वसूल करायची. पण जेव्हा यांना कळलं की यांचे वडील जे आहेत ते सेनेमध्ये अधिकारी आहेत, त्यावेळेस मात्र यांना कळून चुकलं की आता आपल्याला खंडणी मिळणार नाही, 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. आणि त्यामुळे मग या मुलीवरती अत्याचार करायचा आणि नंतर या दोघांना ठार मारायचं, अशा पद्धतीचा प्लॅन यांनी केलेला आहे. आणि या सगळ्या संघर्षामध्ये मुलगा आपल्या बहिणीच्या इज्जतीसाठी तडफडत होता, तिला वाचवण्यासाठी तडफडत होता. आणि गीताला ज्यावेळेस ते हात लावायचे किंवा तिला त्रास द्यायचे त्यावेळेस हा त्यांना प्रचंड विरोध करत होता, मोठमोठ्याने ओरडत होता, आरडत होता, विरोध करण्याचा प्रयत्न करत होता. शक्य होईल तेवढं तो लढण्याचा प्रयत्न करत होता आणि स्वतःचा जीव आणि बहिणीची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न करत होता. पण या नराधमांना भाऊ बहिणीचं प्रेम काय कळणार, इज्जत काय असते हे अशा लोकांना काय कळणार. आणि त्यामुळे यांनी या दोन्ही भाऊ बहिणींची ताटातूट केलेली आहे. भावाला गाडीपासून दूर नेण्यात आले, बहिणीला गाडीमध्ये ठेवले, तिचे पूर्ण कपडे काढण्यात आलेले आहेत आणि तिच्या शरीराचे लचके तोडायला सुरुवात केलेली आहे. आता तिकडं दुसरीकडं भाऊ जो आहे त्याचा विरोध चाललेला होता आणि अगोदर यांनी विचार केला की अगोदर या भावाचा काटा काढून टाकू आणि त्यानंतर रंगा आणि बिल्ला यांनी तलवार घेतली आणि त्या मुलावरती चालून गेले. आणि अगोदरच तो मुलगा जो आहे तो जखमांनी पूर्णपणे रक्ताने भिजलेला होता, रक्ताच्या धारा अंगातनं वाहत होत्या आणि त्यातच त्याच्यावरती यांनी तलवारीनं सपासप वार केले आणि त्याची हत्या केलेली आहे. आणि इकडं भावाचा अत्यंत तडफडून असा मृत्यू झाला आहे, आरडून ओरडून मृत्यू झालेला आहे आणि त्याचा आरडाओरडा त्या बहिणीच्या कानावरती गेलाय आणि ती बहीण त्या गाडीमध्ये बंदिस्त आहे, अंगावरती कपडे नाहीत. मनाची अवस्था काय होत असेल विचार करा. आणि तेवढ्यात या नराधमांनी तिच्यावरती अत्याचार करायला सुरुवात केले. तिच्या रक्ताळलेल्या शरीरावरती, तिच्या आक्रोशामध्ये, तिच्या आरडाओरडामध्ये यांनी स्वतःची वासना त्या ठिकाणी शमवलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्या भावाच्या मृतदेहापाशी तिला आणलं आणि तिच्या मानेवरती तलवारीनं वार केला आणि तिची मान कापली आणि तिची सुद्धा या ठिकाणी हत्या केली. आणि हे नराधम एवढ्यावरती थांबले नाहीत तर यांनी त्या मृतदेहावरती पुन्हा
मनसोक्त वार केलेत, मनाला वाटेल तशा पद्धतीनं वार केलेत, त्यांचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि याच्यानंतर करायचं काय? आता ही तर ते मृतदेह पडलेले आहेत. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला हे जे सांगतोय ना ते जे माध्यमातून समोर आलं हे तर सांगतोय, पण कोर्टानं ज्यावेळेस या सगळ्याबद्दलचं जे बाहेर आलं होतं कोर्टाच्या माध्यमातून ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. पण या सगळ्या झटापटी म्हणजे आता हे जे माहिती तुम्हाला देतोय त्यापद्धती आता जेवढी माहिती माझ्याकडे आत्ता आहे म्हणजे जवळजवळ 70 ते 80 पानाचं सगळे डिटेल्स म्हणजे अगदी पोस्टमॉर्टम कसं झालं, अगदी छोट्या छोट्या डिटेल्स पण आत्ता आहेत, पण या सगळ्या मी या ठिकाणी देऊ शकत नाही. पण या सगळ्या झटापटीमध्ये हे दोघं भाऊ बहीण जे आहेत त्यांचा मृतदेह त्या ठिकाणी पडलेला आहे. प्रचंड जखमा होऊन ते त्या ठिकाणी तडफडून त्या ठिकाणी मरण पावलेले आहेत. आणि यांनी इतकी झुंज दिली होती त्या नराधमांबरोबरती की हे नराधमसुद्धा जखमी झाले होते, त्यांनासुद्धा उपचाराची गरज होती. आणि यावेळेस मग यांनी ठरवलं, म्हटले आता आपण नाव बदलायचं आणि दवाखान्यामध्ये जायचं. त्या पद्धतीनं बिल्लानं स्वतःचं नाव ठेवलं विनोद कुमार आणि या रंगानं स्वतःचं नाव ठेवलं हरभजन सिंग. आणि दोघंही लोहिया दवाखान्यामध्ये गेलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांनी उपचार केले, त्या ठिकाणी सगळी खोटी माहिती दिली आणि तिथून पळून गेले. नंतर तिथून पळून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी यांनी त्यांची कार जी आहे त्यांच्या कारची नंबर प्लेट बदललेली आहे. त्यानंतर रात्रीच्या वेळी ते पेट्रोल पंपावरती गेले, त्या ठिकाणी पेट्रोल भरलं आणि त्या ठिकाणी पैसे द्यायची वेळ आली त्यावेळेस त्यांनी कारला म्हणजे जोराने रेस केली आणि तिथून पळून गेले. पेट्रोलचे पैसे दिले नाहीत. याच्यानंतर बिल्ला जो आहे तो मुंबईला पळून गेला. आता रंगा जो आहे तो दिल्लीमध्ये होता. नंतर रंगानं त्यांची जी गाडी होती पार्क केलेली एका ठिकाणी पार्क केली होती ती कोणीतरी बघितली, ते पोलिसांना कळवलं आणि पोलिसांनी ती गाडी जप्त केली. आता हे रंगाने बघितलं, आता म्हणला इथं जर थांबलो तर पोलीस मला पकडतील, त्यामुळे रंगासुद्धा मुंबईला निघून आला. आता तिथं आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण मुंबईमध्ये सुरक्षित नाही, कारण मुंबईचे पोलीस पण आपल्याला शोधतायत, त्याच्यामुळे मग आपण आता मद्रासला जायचं आहे अशा पद्धतीची योजना या दोन नराधमांनी आखली. आणि मग मुंबईवरून हे आग्र्याला आले. या ठिकाणी यांनी एक रूम घेतली, त्या ठिकाणी पिस्तूल वगैरे खरेदी केले, हत्यार खरेदी केली, कपडे वगैरे होते ते सगळं यांच्या म्हणजे आता जे रक्ताळलेले कपडे वगैरे होते ते पण यांच्याबरोबरच ठेवलं होतं, कारण कुठं जर टाकलं आणि जर पोलिसांना मिळालं तर मग आपला म्हणजे भांडाफोड होईल आणि आपल्याला पोलीस पकडतील. त्याच्यामुळे मग यांनी सगळं त्यांचं साहित्य वगैरे जवळच होतं. आणि ह्यांना असं वाटत होतं की आता आपण म्हणजे एवढं अंधारामध्ये सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला पोलीस पकडू शकत नाहीत. आणि त्यामुळे आता यांनी त्या आग्र्यावरून मद्रासला जाण्यासाठी रेल्वेमध्ये बसलेले आहेत. आणि यावेळेस त्यांनी सैनिकांबरोबर ती वाद घातला आणि आपसुकपणे पोलिसांच्या ताब्यामध्ये सैनिकांनी दिलेला आहे. त्यानंतर पोलिसांनी सगळे पुरावे जमा केले आणि कोर्टामध्ये केस दाखल केली आणि या नराधमांना सन्माननीय न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. आता या विरोधामध्ये यांनी अपील केलं. त्यानंतर कोर्टानं यांच्यावर कोणतीही दयामाया दाखवलेली नाही. त्यानंतर राष्ट्रपतींकडे सुद्धा यांनी दयेचा अर्ज केला, पण राष्ट्रपतींनी सुद्धा त्यांची अर्ज जो आहे तो फेटाळला, दया दाखवली नाही. आणि 4 वर्षाचा हा जो काळ आहे तो काळ गेला आणि या नराधमांना फाशी होणार हे निश्चित झालं. आता या काळामध्ये हे नराधम एकमेकांवरती आरोप करत होते की यानं मला फसवलंय, मी निर्दोष आहे. दुसरा म्हणत होता ह्यानं मला फसवलंय, मी निर्दोष आहे. अशा पद्धतीने दुसऱ्याला दोष देण्याचा प्रयत्न हे करत होते. आणि आता तो दिवस उजाडला 31 जानेवारी 1982. आता या दिवशी मेरठवरून एक काळू जल्लाद नावाचा एक जल्लाद त्या ठिकाणी मागवण्यात आला आणि फरीदकोटवरून फकीरा जल्लाद नावाचा फकीरा एक मागवण्यात आला होता. आणि फाशीची दोरी जी आहे ती बिहारचं बक्सर जेल आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेली होती. आणि पहाटे 5 वाजता या दोनही नराधमांना उठवले. त्यावेळेस रंगानं आंघोळ केली, बिल्ला मात्र पारोसाच होता. आणि त्यानंतर दोघांचे हात बांधले गेले, तोंडावरती काळी पिशवी घातली आणि जे 2 जल्लाद होते त्यांना ओल्ड मंक नावाची 150 रुपयांची दारू पाजण्यात आली आणि ते दोघंही दारू पिले आणि मग लिव्हर ओढायला सज्ज झाले. आणि त्या ठिकाणी जेलर होते आर्यभूषण शुक्ल, यांनी लाल रुमाल हलवला आणि हलवल्यानंतर त्या जल्लादाने लिव्हर ओढला आणि हे दोनही नराधम फासावरती लटकले. त्याच्यानंतर 2 तासांनी हे मेले का नाही हे बघण्यासाठी डॉक्टर आले, त्यांनी तपासणी केली. यावेळेस रंगा अजून जिवंत होता. आता करायचं काय? त्यावेळेस मग एक जण खाली उतरला आणि त्यानं रंगाचे पाय खाली खेचले आणि त्याच्यानंतर तो मेला. याच्यानंतर त्या दोघांचे मृतदेह बाहेर काढले, पण त्यांचे मृतदेह घरी न्यायला कोणीही आलेलं नव्हतं. त्यांच्या जवळचे कोणीही तिथं फिरकले सुद्धा नव्हते. अखेर शेवटी या दोघांचा बेवारस म्हणून पोलिसांनी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले. अशा पद्धतीनं या नराधमांचा शेवट झालेला होता. पण या घटनेमध्ये 2 अल्पवयीन मुलांनी कशा पद्धतीनं झुंज दिली होती
आई वडील आपल्या मुलांसाठी किती तडफड करत होते, समाजानं साथ दिली नाही. म्हणजे बघा, समाजात चांगली पण लोक आहेत की जे त्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते आणि काही अशी पण लोक आहेत ज्यांचं कर्तव्य असताना सुद्धा त्यांनी त्या कर्तव्यामध्ये कसूर केलेली होती, अशीही लोक आहेत. परत त्या आई वडिलांचं काळीज बघा, त्यांनी त्या मुलांच्यासाठी किती तडफड केली होती. इकडं एक भाऊ आपल्या बहिणीसाठी कशा पद्धतीनं लढत होता, त्याच्या अंगावरती जखमा झाल्या तरीही बहिणीची इज्जत वाचवण्यासाठी त्यानं स्वतःचं बलिदान केलेलं आहे. आता या दोन्ही बहीण भावाचा शेवट झाला, झुंजत शेवट झाला. पण या जगामध्ये आता ते नाही आहेत, पण त्यांची झुंज आणि त्यांची प्रेरणा आजही आपल्या हृदयामध्ये जिवंत आहे. तर या दोन मुलांचा सन्मान म्हणून यांच्याच नावाने मग शौर्य पुरस्कारसुद्धा आपल्या भारत सरकारने सुरू केलेले होते. आता या दोघांना म्हणजे गीता आणि संजय चोप्रा यांना आपल्या DSDच्या वतीनं आपण विनम्र अभिवादन करूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.